कोटी गायत्री म्हळ्यार मस्त हवन जाता तसल एक विषय न्ही. साधारण 1.5 वर्षात सांगलें 350 वैदिकांना नित्य निरंतर म्हळ्यार म्हणजे तांकां पुरसत आसचें उणें. सहज मस्त तांकां यजमान आली आसा तांगेलें नित्य अनुश्ठान विंगड यजमान आलगर कडेन आसचें बरें काम करच्या वच्चाक सकाळीं वच्चा पुरो आसता म्हणटना ताजे मध्यें एक हाजी खातीर जप करचो म्हणल्यार एक व्हड विशय. तशें म्हणटा 1.5 वर्स तक निरंतर वैदिकान परवट्ट करून एक जप 1.5 कोटी लागी पावला म्हणलें. दावतनाची उडगास कडेन विसरत म्हणून कुडे म्हणून सोडता. परमपूज्य सद्गुरू श्रीमद सुधींती स्वामीने संन्यासाचे म्हळ्यार ते दीक्ष घेतील जागो ते जागेचे एक भटमामान गोपाल भटमामान 5 लक्ष जप तांणी केला. म्हळ्यार हें हांव कसले उडगास करच्यो म्हणून सांगल्यार 2 लक्ष 3 लक्ष 1 लक्ष 50,000 25,000 कितले जप करूं प्रितीन जप केला जाल्यार त्या मुलकीचेची गोपाल भटमामान 5 लक्ष जप केला वय म्हणून जाल्यार सद्गुरू श्रीमद सुधींती स्वामीने विशेष अनुग्रह ते पेंटेकय भटमामा कुटुंबाकय वैदिकांक मेळ्ळें म्हणून सांगचे हांव इच्छा पावता. आनी तुमी सांगा करूं म्हळ्यार नित्य तांणी करता आशिल्लें हांव पळयलां. तशी तसले एक गायत्री अनुश्ठान आतां आमकां पळया आमी पुरजने एक ब्राह्मण आमकां मंत्रोपदेश जावचे खूच अगत्य खंडित जावचे खंयचे वेदाचे एक मंत्र गायत्री म्हणटना त्या एक मंत्रूचे सगळे एक वेदा सारू तें शास्त्र सांगता हांव सांगचे विशय न्ही. म्हणटना खंयचेय आमगेले पित्र कार्य आसता पळय कसो न्ही एक पित्रां उद्धार करता जाल्यार सांगचें गायत्री. आमगेले उद्धाराक गायत्री आमी एक जप करताची तें आमी कृष्णार्पण करूं म्हणना न्ही तुमगेले व्हिडिओ दाखोवन पळय म्हणटना आमगेले एक आत्मोद्धाराक आसचे एक आमगेले आयुध्द म्हळ्यार ती गायत्री म्हणटना तसल एक गायत्री अनुश्ठान आमगेले एक भाग्य वय एक कर्तव्य वय म्हणटना तसल एक अनुश्ठान जाल्लें खंय आतां पयर जाल्लें वय खंय व्यास मंदिरांत. कोण तो व्यास साक्षात कोण हे वेद पर आमकां एक कोण दिल्लो म्हळ्यार एक विभजन करून 4 वेद कोण दिलेले वेदव्यास तसले एक परमगुरू जाल्लें जाग खंयचो ते सप्तऋषी आश्रम आमी पुराय कसो आसल्यार एक ऋषीवर्याले एक आमी गोत्र सांगून तशें म्हणटना सप्तऋषीन एक कालार्थ एक अनुश्ठान केलेले जाग्यार खंयची तिरारी गंगा तीर ते हिमालय आमगेले स्वाम्यान केन्ना सांगचे एक हिमालय म्हण देवाल नीडल्ले म्हळ्यार म्हाका मस्त अक्षय म्हण तशें तसलें हरिद्वारा बशी वयर गेल्ल्यार ऋषिकेश थंय देखून प्रारंभ हिमालय म्हणटना हिमालयाचे एक हाजेर बुडारी तसल एक पवित्र जाग्यार एक हवन तातूंत आमगेले सगळेच प्रत्येक गांवचो म्हणके वैदीक पावल्याचे प्रत्येक गोत्रेच म्हणके पावल्याचे पावन सुधींती स्वाम्याले एक प्रिती खातीर आतां परत तितलें वैदीक वट्ट जाल्लें कसलें खंडीत ह्या शिंया तुमकां तसो शिंया काल जालें थंय तितलें दवरचून एक स्वाम्याल प्रिती एक सैमीन स्वाम्यान एक जबाबदार दिले सुधींती स्वामी जन्मशतमानोत्सव तशीच तांगेले आराधना म्हळ्यार दशमानोत्सवाचें एक पुण्यतिथी पर्व कालारी आमी एक समाजा खातीर करचें संस्थाना खातीर करचें एक स्वाम्याल प्रिती खातीर करचें म्हळ्यार एक विशय तसल एक अनुश्ठान स्वाम्यान आमकां एक अनुग्रह केलो. तातूंत चंदायर जावका म्हळ्यार एक जबाबदारी आमकां तुमी मिगेल नांव सांगलें तें एकलें म्हण न्ही ताजेर आमकां असो म्हळ्यार एक संस्थेचे हाजे निमित्त मस्त जाणां तांणी आमगेले पुराय विंगड आतां हानी आसचे पळय अरविंद भटमामान आसचे पळय मस्त आमकां बरें सहाय केला म्हणटना तें एक जबाबदार तुमी घेतिल्ले निमित्त हांव मस्त सुलभ जालें. तुमगेलें एक संघटन आसचें बरोबर तशी प्रत्येक गांवतले पावचे आमगेले एक जबाबदारी तशी पुरो वैदिकांनी एक आतां मंगळुरा तुमी सांगलें ते दुसोची पुरोजन मेळ्ळें मान न्ही एक खंडारी खंडीत सत्य पुरोजनाय आमी 80 चड वैदीक आयेवन पुरोजनान तदनंतर खंयचेय आमी मातशी पडना. तुमी संघटने म्हणटना एक वाक्य म्हाका सांगता म्हणून देख पडटा कसलेय विचार आसल्यार आमी सीदा पंडीत काशीनाथ आचार्य मामा फोन करच्यो आचार्य माम अशी लेखील आसा एक
आमी मंजेश्वरान तूं वैदिकान ಒಟ್ಟು ಮೇಳು ಜಪಾನುಷ್ಠಾನ ಕೊರಕ म्हणस चंद्रकांत भट मामान सांगला दायत रामभटो आजीची कूडल्या वॉट्सअपा ग्रुपा घाण घेवन येवचे वैदिकाला नांव सांगा म्हूण सांगून कितले संख्येन वैदीक येतच म्हूण सांगून ते गांवाक तांकां प्रथम आमी तिळसुकाची उद्देश कसो म्हळ्यार आयल वैदिकांक एक आतिथ्य दिवका आयल वैदिक एक उपहार दिवका आनी आमी वच्चे एकादशी दिवस अपास दनपार जेवण म्हूण ना फळार हे पूर वेवस्था जावका म्हण खातीर जपसंख्या वैदिक संख्या जपसंख्या आमकां पूर्ण करचें वैदिक संख्या तांकां तिळसुचें हे पूर जबाबदारी आमगेले पंडीत काशीनाथाचार्य मामान व्हड जबाबदारी आतां परत 14 तारखेक इतलो वैदिक परत येवचें सवय म्हणून दिल्यार आचार्य मामान कालीची हरिद्वारांतू व्यास मंदिरा बैसुनूची थंय काल रात्री पुरा वैदिकांक थंय दानदक्षिणा संभावना आमगेले योगेश भट मामान थंय तांणी यजमान जावन बशिल्ले आचार्य पंडीत नरसिंहाचार्य मामा बशिल्ले म्हणटा पुरा वैदिका दितनच तांणी सांगून जालां 14 तारखे येवका वीर व्यंकटेश देवा पांयमुळा पावका पवमान पारायण जावका गायत्री जप कोण हरिद्वारा येनी तांणी समेत थंय पावका आनी एक सांगला कसं म्हळ्यार गुरुचरण आतां पुन्हा हा सांगता कुडुमामू गुरुचरण वैदिका मूलक कशी पावोवचें म्हण विशयान धरता की त्या दिवस आमी उलवण कोरका म्हूण तांणी कालच्या दिवसाकच हरिद्वारांतूच तांणी उलवण कोन्न जालां संघटन म्हण कोडले आमी तुमगेले सांगपाची उडपी परिसर म्हळ्यार थंयचे वैदिकाक आमी सांगल्यार पुरो दायत मंगळुरांतू काशीनाथाचार्य मामान वैदिकांक एक सांगले पुरो दायत बेंगळुरा म्हळें ते मनोहर भट माम तांगेले सांगले पुरो तांणी वैदिका वट्ट केले मुंबई म्हळें हरीश भट माम तांगेले सांगले जालें तांणी वैदिका वट्ट केले कोच्ची अनूप भट माम तांगेले सांगले जालें तांणी वैदीक वट्ट केले अशी वैदिकाले संघटन ಒಟ್ಟು मेळ्ळे भितर 24 ಗಂಟೆ भितर 280-300 वैदिकांक पूर विचार सांगचेक अनुकूल जाता ह्या संघटने शक्ती कसं म्हळ्यार प्रिती हांव केन्ना सांगचें आसा वैदिका लागीं मोगा उलवण प्रिती उलवण सहकार आनी यजमान वृंद आनी वैदिक म्हणून सांगणारी दूद आनी साखरशी हे आमगेले स्वाम्यान केन्ना म्हणचें आसा यजमान वृंद आनी वैदिक दूद साखर यजमान वृंद कसले निमगेले वैदिकान ते सांगचे वैदिका लागीं यजमान वृंद निमगेलें तांकां चंदुकोन ते विचारान तांकां ते विचार सांगच्यो हे आमगेलें आद्य कर्तव्य संघटने म्हण खातीर हे रावंड येवन अपास येवन पावले यजमान वृंद आनी वैदिक आनी तुमी तावळेक उत्तर सांगलें मिगेल नांव सांगलें जाल्यार मस्त जन सहकार आसा सत्य कुडुंब कसलें म्हळ्यार मंगळुरांतू इतलें द्रव्य वट्ट जालां 100 लागीं बॉक्स वट्ट जालां ते बॉक्सान तूं कसं नस हांगा दाखोवन 1000 काट वाती गेला हत्ती कट्टू बरोवन दवरका आनीक संख्या आयटम गेला ताजेर बरोवन दवरका कलश गेला बरोवन दवरका हे पूर जबाबदारी घेतिले आमगेले मंगळूर जगन्नाथ कामत मामा कसलें म्हळ्यार भटमाम बॉक्सा भायर बरें या भटमाम रांदपाक कुडा एक वता यज्ञ कुंडले एक वचका यज्ञशालेक त्या पोर तोंदर जावचें नज्ज म्हूण तें आमी थंय पावन घेवन काशीनाथाचार्य माम लागीं आसून चंद्रकांत भट माम लागीं आसून घेवन तांगेले उलवण कोरून उणान उणें हांगा दाखोवन एक 75% आयटम एक लोड जावन थंय पावला हय म्हणून जाल्यार ताका विशेश सहकार जगन्नाथ मामू आनी देवळाचे पुरा कमिटी वर्क आनी एक सांगता प्रति एक द्रव्य सुवेवस्थीत एक कडेन पावत तशी आमकां अनुग्रह केल्लें परमपूज्य काशी मठाधीश श्रीमद संयमी स्वाम्यान काशी मठ संस्थान मंगळूर हे ब्रँचाक वैदिकान कसलें अमावंट अर्पण करचें आसा 1000 5000 कितलेंय तांणी घालचें आसूं चड कितलें घालचें आसूं एक कडेन पाव सुवेवस्थीत जावन ताजी लेखा जाता म्हूण गुरुवर्यान आशिर्वाद केल्ले निमित्त आमकां उणान उण एक 50% जबाबदारी उणी जाली ते जबाबदार कोण घेतलें जगन्नाथ मामान घेतलें जगन्नाथ मामान घेवन कोण कोणाल दुड्ड आयलां प्रति एक लिस्ट कोण घेवन ताजे वयर आमगेले दिवन कोणेंय विसरलें आसलें सांगता म्हूण ते समेत सांगलें म्हळ्यार प्रति एक कार्यक्रम सुवेवस्थीत जावका जाल्यार वैदीक वृंदय जावका सद्गृहस्थय जावका देवळा कमिटीचे जावका हे पूर वट मेळ्ळें मात्र संघटन सत्य कुडुंब आतां तुमी चरणा विशयान सांगली कोरको आतां आमी जन्मशतमानोत्सव म्हणटना एक प्रमुख जावन आशिल्लें आमगेले कार्यक्रम कसो म्हळ्यार श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामाले
पादुका दिग्विजय वय वय यात्रा वय ते सगळे भारतांत प्रति एक आमचे गेल खंय आसा की गांवां वच्चो न्हू वय प्रति एक देवळां आसच्या पुरो वय एक कोणा अपेक्षा आसा घरखड भितर व्हरच्याक वय एक तांगेले तुळशी काडटाले दवर न्हू वय म्हणटना तें एक देड वर्सांचो खंय ती स्वाम्यान सांगिल्लें खंय ती पादूक चमकल्या की मस्त पवाड जाला कितली वर्स दाखोवन जायनातील काम पुराय जालें ना मस्त कसकसांनी एक कलह आशिल्लें त्या बरें कलह सत्य म्हणटना वय जनाले एक केलो एक हातान लॅक करता आसले एक घरान तूं सुदीन ती स्वाम्यालें एक पादुका एक तुमी उडपान थंय आमी एक पळयलें जाल्यार अपेक्षा एक आशी पुरा जनाके आसता आम्ही आज मठा वचून स्वाम्यालेगी कसं सेव करत एक प्रमुख जावन स्वाम्याल सेव म्हळ्यार एक भिक्षा सेवा ते भिक्षे सेवेचे एक प्रमुख अंग कसं न्ही पादपूजा पादपूजा म्हणटना आमी मालगड्या जाल्यार आतां कसं न्ही आसताले देवा जाल्यार आमी खंय पळोवका देवाल चरण विष्णुपादारी न्हू आमी दवरचे कसं न्ही आसल्यार आमी गेले पिंड प्रधान आसता कसं विष्णुपादच तीर्थ विष्णुपादोदकम शुभम सत्य म्हणटना एक परंपरा आमी देवा पावक जाल्यार आमकां गुरू ते खंयचे मुखांतर गुरुचरण मुखांतर हरिचरणा पावचें तें आमगेलें एक तत्व म्हणटना एक ह्या सुदीन स्वाम्यालें एक शतमानोत्सव जन्मशतमानोत्सव तशी आराधना एक पुण्यतिथीचें दशमानोत्सवा वेळार इतली पुराय कार्यक्रम समाजान पुरो ओट्ट जावन करला म्हणटना तांगेले एक घरकडे स्वाम्याले एक चरणा एक प्रतीक एक पावल्यारी म्हणटना स्वाम्यान खंडीत एक चांग आशिर्वाद करून म्हळ्यार स्वाम्याले सेमेन ती स्वाम्याले एक उदार मना निमित्त म्हळ्यार तशी एक खंडीत हें जावका प्रत्येक घरकडे पावका म्हळ्यार विचारार करतना तेव्हा खंयची आतां सांगलें आमी गायत्री यज्ञ अनुष्ठाना वेळारी त्या गंगा तिरारी तीच तीर्थ तिकला बशी व्हड तीर्थ ना त्या तीर्था अजेरीची तीर्था प्रतीक जावन आशिल्ले ते चरण ते पूजन जावन कोण केलेले पूजा आपास तीर्थाची संयमेन तीर्थानाची तशी सुधींद्र तीर्थ आले एक चरण ते गंगा तीर्था म्हणजे तशी एक प्रति एक समागम जावन हे चरण प्रति एक घरकड आतां घरकड पावच कशी आमी त्या बरोबर उलयलेंच कसं आसल्यार एक धर्म चलच्या एक कोंडी आमी म्हळ्यार एक वैदिकाक आनी तांगेले एक असं न्ही एक ग्रहस्थाचे एक हें आस की संबंधान ताजे मुखांतर हें पावयल्यार म्हळ्यार ताका दिवंक जाल्यार मर्याद दिवका आतां अशी एक आमी पार्सल करून पेटोवचे विशय न्ही एक कावंटरार दिवचे विशय न्ही ताका ती स्वाम्यान सांगलें ना स्वाम्यान तुमकां खंडीत ताची कसं न्ही म्हणून सांगून आसतलें परा जाल्यार सांगताची म्हणटना ताका एक पावित्रच आसा आमी खंयचे एक अंगडी घेवची वस्तू न्ही तो म्हणटा तशी त्या चरण एक घरकडे पावका म्हणल्यार एक उद्देश तशी ते कशी या म्हणून तुमी आतां तुमकां जबाबदार ती तुमी त्या पावका मान न्ही ताजे विशयांचो तुमगेले यजमान ताजे एक पावित्रता आनी ते कशी चोलका म्हणल्यार विशयांत एक मार्गदर्शन दिवका म्हण एक